गुड इव्हनिंग गाईज. तर आता वाजले आहे 7. रोज संध्याकाळचे आमचे एक ठरलेले कार्यक्रम असतो, तो म्हणजे दूध आणायला गावात जाणं. चार्ली आणि मांजरीसाठी रोज न चुकता दूध आणावंच लागतं. आज खूप थंडी आहे बाहेर, पण आईसोबत कुठे बाहेर जायचं म्हटलं की आमच्या खूप गप्पा रंगतात, म्हणून खूप फ्रेश आणि छान वाटतं. आता आम्ही चाललो आहे दूध आणायला. दूध आणायला जाताना आधी आमचं पार्लर लागतं. तिथं चार्ली बसलेलीच असती वाट बघत, आणि आम्ही दिसलो लगेच मागं पळती. आता बघा कशी मागं येते पार्लरसमोर जाताना. म्हणजे तिला कसं काय कळतं काय माहिती, आम्ही जात असलो की तिला अचानक कळतं ते. तिला आवाज नाही दिला तरी ती लगेच येते. आता ती तिथं बसलेलीच होती, आता बघा लगेच उतरून येईल आणि मागं पळण. आता मम्मी तिला खायला वगैरे देईल, मग आम्ही दूध घेऊन घरी जाऊ. आता आम्ही दूध घेतलं आहे. दूध घेऊन आता आम्ही घरी चाललो आहे. घरी जाताना पण ती तशीच करते, मागं पळते. तिला असं वाटतं की सोबतच राहावा, जावंच नाही आम्ही घरी. तिला वाटतं पार्लरच घर आहे, आम्ही कुठंतरी बाहेरच जातो. तर आता आम्ही घरी आलो आहे. आज आम्ही सुट्टी घेतली होती, म्हणून आजचा दिवस रिलॅक्सच गेला. फक्त दूध आणायला बाहेर निघलो होतो. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा तुमचा दिवस कसा गेला. बाय बाय.